नमस्कार मित्रांनो, गावकरी फूड अँड ट्रॅव्हल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत। आज मी आहे दिल्लीमध्ये, महाराष्ट्रामधून दिल्लीमध्ये आलो आहे आणि आज आपल्या तमिळ मित्रांसोबत, तमिळनाडूमधल्या मित्रांसोबत आपण बनवणार आहोत वांग आणि चिकन। थोडीशी गडबड नका करू, वांग वेगळं असेल आणि चिकन वेगळं असेल, ते पण आपला तमिळनाडूमधला मित्र बनवणार आहेत तमिळ स्टाईलमध्ये। I'm for the first time trying today brinjal chicken. No, I'm cooking this brinjal separately and chicken separately with chawal. व्हिडिओच्या शेवटी नक्की बघा की कसं बनलंय वांग आणि चिकन तमिळनाडू स्टाईलमध्ये। Dancing chap. वो बोलो। ठीक है, अभी हम शुरू कर रहे हैं चिकन का ग्रेवी। इस वीडियो मसाला समझ गया, हमारे पास ऑयल नहीं, नो ऑयल नो बॉईल। हा जो आहे शेफ तो इलया कुमार आहे। तो तामिळनाडूमधील एका छोट्याशा गावातून दिल्लीमध्ये स्थायिक झाला आहे, PhDचं शिक्षण घेतो आहे आणि रोजचं आमचं जेवण जे आहे तोच बनवत असतो। येणाऱ्या काळात आपल्या चॅनलमार्फत संपूर्ण देशातील, देशाबाहेरील फूड कल्चर असेल किंवा तिथली राहणीमान, संस्कृती, ट्रॅव्हल याबद्दलचे सगळे व्हिडिओ आपल्याला येणाऱ्या काळात इथून पुढे पाहायला मिळणार आहेत। इथे एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो की या व्हिडिओमध्ये थोडेसे तमिळ बॅकग्राऊंडला ऐकू येईल, तमिळ किंवा हिंदी असेल, इंग्लिश असेल। जर तुम्हाला ते ट्रान्सलेशन हवं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा। गॅसवरती दोन ज्या आहेत ते पातेले कढाया ठेवलेल्या आहेत। एकामध्ये वांग बनेल व्हेजिटेरियन आणि एकामध्ये चिकन बनेल नॉन व्हेजिटेरियन। सगळ्यात पहिल्यांदा आपण इथं कांदा जो आहे तो परतून घेणार आहोत। दोन्ही ज्या डिशेस आहेत त्यासाठी कांदा हा मॅन्डेटरी आहे, इम्पॉर्टंट आहे, तो इथं परतून घेतो आहे। आणि त्यानंतर आपण यात जिंजर गार्लिक पेस्ट, त्यामध्ये लसणाचं जे प्रमाण आहे ते थोडं जास्त आहे आणि आलं जे आहे ते थोडं कमी टाकलेलं आहे। कांदा थोडासा परतून झाल्यानंतर म्हणजे जवळपास 2 ते 3 मिनिटांचा हाय फ्लेमवरती परतून झाल्यानंतर त्यानंतर आपण त्यात टोमॅटो टाकलं आहे। टोमॅटोनंतर मटन मसाला टाकतो आहे चिकनसाठी, कारण आमच्याकडे इथं तमिळनाडू स्पेशलमध्ये चिकन मसाला नाहीत वापरत, ते मटन मसाला वापरतात। तसंही आपण इथं मटन मसाला वापरतो आहे।
सगळे मसाले टाकून झालेले आहेत, मसाले परतलेले आहेत, छानसा सुगंध येतोय, वास येतोय आणि माझ्या उजव्या बाजूला जे आहे ते वांग प्रिपेअर होतं आहे आणि डाव्या बाजूला जे आहे ते चिकन प्रिपेअर होतं आहे. कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा की तुम्ही कोणती डिश प्रेफर कराल, वांग खायला आवडेल का चिकन खायला आवडेल, हेही तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. फायनली जो आवाज तुम्ही ऐकत होता तो इथं आहे. मला भूक लागल्यामुळं मी हे खाते. ऑलरेडी
நான் டிராகன் பால்லாம் பார்த்திருக்கேன். அந்த அளவுக்கு ஈஸியா முடிச்சிடலாம் நினைச்சியா? इश्क है ये इश्क तू நல்லா கால் கேட்கணும். इश्क है ये इश्क तू அப்படியே பாருங்க போய். Your host is here and finally hey thank you so much for this delicious veg and non-veg food, Mr. Ilaya Kumar. The Chennai is already lost the match, but you won my heart. This food is so delicious. Thank you so much. Bye.